नमस्कार. अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत जो आपली जगण्याची पद्धत मुळापासून बदलून टाकण्याची ताकद ठेवतो. आपण नेहमी असा विचार करत आलो आहोत की जर आयुष्यात काहीतरी मोठा बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी काहीतरी खूप मोठं, खूप भव्य किंवा अतिशय धाडसी पाऊल उचलायला हवं. हो, खरं तर आजच्या या धावपळीच्या आणि सतत स्पर्धेत असणाऱ्या जगात प्रत्येकाला झटपट निकाल हवे असतात आणि त्यामुळेच आपला असा एक ठाम समज झालेला असतो की मोठ्या यशासाठी मोठी कृतीच करावी लागते. अगदी तेच. ती गो बिग और गो होम ही जी मानसिकता आहे ना, ती सगळीकडे दिसते. पण आज आपण हे थोडं सविस्तर उलगडून पाहणार आहोत. कारण जर यशाचं खरं रहस्य या मोठ्या आणि अचानक मारलेल्या उड्यांमध्ये नसून आपण रोज घेत असलेल्या अगदी लहान, सूक्ष्म आणि कदाचित पूर्णपणे दुर्लक्षित वाटणाऱ्या निर्णयांमध्ये दडलेलं असेल तर. आणि यातील सर्वात रंजक गोष्ट हीच आहे बघा, आपण ज्याला यश मानतो ते कधीच एका रात्रीत घडत नसतं. जेम्स क्लिअर यांनी त्यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातून नेमका हाच विचार अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडला आहे. ते स्वतः सवयींच्या विज्ञानातील जागतिक स्तरावरील एक अग्रगण्य तज्ज्ञ आहेत. हो, आणि हे पुस्तक आजच्या समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण सगळेच कुठेतरी अडकल्यासारखं फील करतो. मला हे पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवलं की हे केवळ एखादं वरवरचं प्रेरणादायी तत्वज्ञान नाहीये. अजिबात नाही. यामागे मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानाचा, म्हणजेच आपण ज्याला न्यूरोसायन्स म्हणतो, त्याचा एक अतिशय भक्कम आधार आहे. मेंदूमध्ये सवयी कशा तयार होतात याचं एक परिपूर्ण विज्ञान त्यांनी यात उलगडून दाखवलं आहे. त्यांनी हे पुस्तक अशाच लोकांसाठी लिहिलं आहे जे रोजच्या संघर्षात थकले आहेत आणि ज्यांना वाटतं की त्यांच्यात काहीतरी कमतरता आहे. म्हणजे समस्या आपल्यात नसून आपल्या पद्धतींमध्ये आहे, हेच त्यांना सांगायचंय. तर आजच्या या सखोल वैचारिक प्रवासात आपण हे पाहणार आहोत की अणू इतके सूक्ष्म बदल एकत्रित होऊन आयुष्यात किती मोठी क्रांती घडवून आणू शकतात. सुरुवात करूया ॲटॉमिक या शब्दापासून. हा शब्द म्हणजे खूप काही सांगून जातो. नक्कीच. विज्ञानात आपण शिकलोय की अणू हा कोणत्याही पदार्थाचा सर्वात लहान भाग असतो. तो साध्या डोळ्यांना दिसतही नाही. हो, पण जेव्हा या अणूचा स्फोट होतो किंवा त्याची ऊर्जा बाहेर पडते तेव्हा ती प्रचंड असते, अथांग असते. अगदी असंच आपल्या सवयींचं आहे. रोज केवळ 2 पुशअप्स करणं किंवा सकाळी ठरवलेल्या वेळेपेक्षा फक्त 5 मिनिटे लवकर उठणं. सुरुवातीला या गोष्टी अतिशय क्षुल्लक वाटतात. कोणालाही वाटेल की रोज 2 पुशअप्स केल्याने शरीर कसं काय कमावता येईल. पण या अणुसमान वाटणाऱ्या सवयीच भविष्यात प्रचंड मोठी ऊर्जा आणि परिणाम साठवून ठेवतात. आणि हे कसं होतं यासाठी आपण कंपाऊंड इफेक्टचा विचार करू शकतो. अगदी बरोबर. जर आपण याला कंपाऊंड इफेक्टशी जोडलं तर आपल्याला या छोट्या गोष्टींची खरी ताकद समजेल. जेव्हा आपण एखादी छोटीशी गोष्ट रोज करतो ना, तेव्हा सुरुवातीचे काही दिवस किंवा महिने कोणताही मोठा बदल दिसत नाही. पण शेकडो लहान निर्णयांचा एकत्रित परिणाम कालांतराने अवाढव्य असतो. म्हणजे जेम्स क्लिअर यांनी गणिताच्या आधारे जे उदाहरण दिलंय ते खरोखर चक्रावून टाकणार आहे. हो, जर आपण रोज स्वतःमध्ये केवळ 1% सुधारणा केली तर वर्षाखेरीज आपण सुरुवातीपेक्षा तब्बल 37 पटींनी अधिक चांगले झालेले असतो. विचार करा, 37 पटींनी. आणि या उलट जर आपण रोज 1% वाईट निर्णय घेत गेलो तर वर्षाखेरीज आपण जवळपास शून्यावर येऊन पोचतो. बापरे, 37 पटींनी सुधारणा. आपण नेहमी नवीन वर्षाचा संकल्प करतो. 1 जानेवारीला प्रचंड उत्साहात महागडी जिम मेंबरशिप घेतो, नवीन शूज विकत घेतो. पण 15 जानेवारी उजाडेपर्यंत तोच महागडा ट्रेडमिल कपडे वाळत घालण्यासाठी वापरला जातो. हो ना, कारण आपण एकाच वेळी खूप मोठा बदल पचवण्याचा प्रयत्न करत असतो. आपला मेंदू त्यासाठी तयार नसतो. म्हणूनच हा 1%चा बदल खूप सोपा वाटतो. पण मला वाटतं या 1%च्या सुधारणेचं एखादं वास्तवातील उदाहरण आपण घेतलं तर हे अधिक स्पष्ट होईल. नक्कीच. या पुस्तकातील सर्वात प्रेरणादायी आणि अचंबित करणारी कथा आहे ती ब्रिटिश सायकलिंग टीमची. डेव ब्रेल्सफोर्ड नावाच्या एका प्रशिक्षकाची ही कथा आहे. 2003च्या आधी जवळपास 100 वर्ष ब्रिटिश सायकलिंग टीमची कामगिरी अतिशय साधारण किंवा त्याहूनही वाईट होती. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फारशी पदके जिंकली नव्हती. हो, आणि टूर डे फ्रान्स या जगातल्या सर्वात मोठ्या सायकलिंग स्पर्धेत तर एकाही ब्रिटिश सायकलपट्टूने 100 वर्षात विजय मिळवला नव्हता. परिस्थिती इतकी वाईट होती बघा की युरोपमधील काही सायकल कंपन्यांनी ब्रिटिश टीमला सायकली विकण्यास चक्क नकार दिला होता. काय सांगताय? सायकली विकायला नकार? हो,
कारण त्यांना भीती वाटत होती की हे लोक सतत हारतात, त्यामुळे आमच्या ब्रँडचं नाव खराब होईल. हे खूपच निराशाजनक आहे. मग डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांनी नक्की अशी कोणती जादू केली ज्यामुळे हे सगळं चित्र बदललं? म्हणजे त्यांनी कोणतीही जादू केली नाही किंवा एका रात्रीत खेळाडूंच्या प्रशिक्षणात आमूलाग्र बदलही केला नाही. त्यांनी एकच धोरण अवलंबलं, ज्याला ते ॲग्रिगेशन ऑफ मार्जिनल गेन्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक लहान गोष्टीत 1% सुधारणा शोधणे. अगदी तेच. त्यांनी सायकलच्या सीट्स अधिक आरामदायी बनवल्या, टायर्सची पकड वाढवण्यासाठी त्यावर अल्कोहोल चोळलं. इथपर्यंत तर ठीक आहे, पण ते इथेच थांबले नाहीत. त्यांनी खेळाडूंना लवकर आणि चांगली झोप लागावी म्हणून त्यांच्यासाठी खास उषा आणि गाद्या डिझाईन केल्या. बापरे, म्हणजे इतका सूक्ष्म विचार. हो, इतकंच नाही तर खेळाडू आजारी पडू नयेत म्हणून हात धुण्याची योग्य पद्धत शिकवण्यासाठी त्यांनी चक्क सर्जनची नियुक्ती केली. अगदी मसाज जेल कोणतं जास्त प्रभावी आहे इथपासून ते ट्रकच्या आतील बाजूस पांढरा रंग देण्यापर्यंत त्यांनी बदल केले. एक मिनिट, ट्रकच्या आत पांढरा रंग देण्याचा सायकलिंगशी काय संबंध? हे थोडं विचित्र नाही का वाटत? वरवर पाहता ते विचित्र वाटतं खरं, पण त्यामागे एक अतिशय सूक्ष्म विचार होता. ट्रकच्या आत पांढरा रंग दिल्याने तिथे साचलेली अगदी थोडीशी धूळही लगेच दिसायची. ही धूळ सायकलच्या गिअर्समध्ये जाऊन सायकलचा वेग थोडासा का होईना पण कमी करू शकत होती. आहा, म्हणजे हे असे शेकडो 1% लहान बदल त्यांनी एकत्र केले. हो, आणि याचा परिणाम काय झाला माहितीये? अवघ्या 5 वर्षानंतर 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्रिटिश टीमने सायकलिंगमधील तब्बल 60% सुवर्णपदके जिंकली. 60%? हा आकडा खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. त्यानंतर 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 9 ऑलिम्पिक विक्रम मोडले आणि ज्या टूर डी फ्रान्समध्ये ते 100 वर्ष हरत होते ती स्पर्धा त्यांनी पुढील 6 वर्षात 5 वेळा जिंकली. हा आहे 1% कंपाऊंड इफेक्टचा वास्तवातील चमत्कार. म्हणजे आपण नेहमी ज्या मोठ्या क्षणाची वाट पाहत असतो तो क्षण खरं तर या अशा शेकडो लहान क्षणांची बेरीज असतो. पण आता इथे एक साहजिक प्रश्न उपस्थित होतो. आपण सगळेच काही डेव्ह ब्रेल्सफोर्ड नसतो. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात या छोट्या सवयी लावायच्या कशा? कारण प्रेरणा किंवा मोटिवेशन रोज टिकत नाही. इथेच मानसशास्त्र आणि मेंदूविज्ञान आपल्या मदतीला येतं. आपला मेंदू नैसर्गिकरित्या ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जेव्हा आपण एखादं मोठं आणि कठीण काम हाती घेतो तेव्हा मेंदू त्यास विरोध करतो. याच समस्येवर मात करण्यासाठी हॅबिट स्टॅकिंग म्हणजेच सवयींची साखळी तयार करण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत क्लिअर यांनी सांगितली आहे. हॅबिट स्टॅकिंग म्हणजे कोणतेही नवीन सवय लावण्यासाठी ती आपल्या आधीच्याच एखाद्या पक्क्या सवयीशी जोडणे, बरोबर? अगदी बरोबर. हे थोडं उदाहरणासहित समजून घेऊया. समजा एखाद्याला रोज वाचनाची सवय लावायची आहे, तर त्यासाठी एक साधं सूत्र आहे. मी माझी सध्याची सवय केल्यानंतर लगेचच माझी नवीन सवय करेन. म्हणजे सकाळी दात घासण्याची किंवा चहा कॉफी पिण्याची सवय आपल्याला आधीपासूनच असते. त्यासाठी आपल्याला कोणताही वेगळा विचार करावा लागत नाही. हो, मग जर वाचनाची नवीन सवय लावायची असेल तर आपण असा नियम करू शकतो की मी सकाळी कॉफीचा कप हातात घेतल्यानंतर लगेचच पुस्तकाचं एक पान वाचेन, किंवा मी ऑफिसमधून घरी आल्यावर बुटांची लेस सोडल्याबरोबर लगेचच ट्रॅकसूट घालेन. जुन्या सवयीला नव्या सवयीची जोड दिल्याने जुनी सवय नव्या सवयीसाठी एक प्रकारचा ट्रिगर म्हणून काम करते. यामुळे मेंदूला ती नवीन गोष्ट लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. हे खरंच खूप व्यावहारिक वाटते. जुन्या पक्क्या रस्त्यावरून जातानाच एका नवीन वाटेला फाटा फोडण्यासारखं हे आहे. हो, पण तरीही ट्रॅकसूट घातला तरी व्यायाम करण्याचा कंटाळा येऊ शकतोस ना. आणि इथेच पुस्तकातील तो प्रसिद्ध 2 मिनिटांचा नियम लागू होतो. हो, तो 2 मिनिटांचा नियम हा खरं तर सवय लावण्याच्या प्रक्रियेतील एक मास्टर स्ट्रोक आहे. कोणतीही नवीन सवय सुरुवातीला इतकी छोटी असावी की ती पूर्ण करायला 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये. अगदी. वाचनाचं उदाहरण घेतलं तर रोज एक पुस्तक वाचणे हे खूप मोठं आणि कठीण ध्येय वाटतं. पण रोज फक्त एक पान वाचणे हे 2 मिनिटात सहज शक्य आहे. रोज 5 किलोमीटर धावणे याऐवजी रोज फक्त धावण्याचे शूज घालणे हे 2 मिनिटांचं काम आहे. पण इथे मला एक शंका नक्कीच विचारायची आहे. हे थोडं संशयास्पद वाटू शकतं. समजा कोणाला स्वतःचं वजन खरोखरच 10 किलोने कमी करायचं आहे आणि त्याने ठरवलं की मी रोज फक्त शूज घालेन किंवा जास्तीत जास्त 2 मिनिटे चालेन. तर या 2 मिनिटांच्या कृतीने कॅलरीज कशा बर्न होणार, वजन कसं कमी होणार, हे स्वतःची फसवणूक केल्यासारखं नाही का वाटत? हो, वरवर पाहता ती स्वतःची फसवणूक वाटू शकते. पण त्यामागे एक अतिशय सखोल मानसशास्त्रीय तत्व आहे.
जेम्स क्लिअर एक खूप सुंदर वाक्य म्हणतात की अ हॅबिट मस्ट बी एस्टॅब्लिश्ड बिफोर इट कॅन बी ऑप्टिमाइज्ड. म्हणजे कोणतीही सवय सुधारण्यापूर्वी किंवा वाढवण्यापूर्वी ती मुळात प्रस्थापित होणे गरजेचे असते. अगदी बरोबर. तुम्ही जोपर्यंत रोज व्यायाम करणारी व्यक्ती बनत नाही तोपर्यंत तुम्ही व्यायामाचे फायदे मिळवू शकत नाही. पुस्तकात एका व्यक्तीचं उदाहरण आहे ज्याने वजन कमी करण्यासाठी एक विचित्र नियम बनवला होता. तो रोज जिमला जायचा, पण फक्त 5 मिनिटांसाठी. 5 मिनिटं झाली की तो अक्षरशः जिममधून बाहेर पडायचा. फक्त 5 मिनिटे. मग जिममध्ये जाण्याचा फायदाच काय? फायदा हा झाला की काही आठवड्यानंतर त्याच्या मेंदूला रोज ठराविक वेळेला जिमला जाण्याची सवय लागली. त्याला जिमचा कंटाळा आला नाही, कारण त्याला तिथे तासनतास घाम गाळायचा नव्हता. एकदा का तो रोज जिमला जाणारा माणूस बनला की मग साहजिकच त्याने तिथे थांबण्याची वेळ हळूहळू वाढवली. मुख्य मुद्दा हा आहे की सुरुवातीला परिपूर्णतेचा विचार करू नका, तर केवळ कृती सुरू करण्यावर भर द्या. वा, हा खरोखरच एक आहा मोमेंट आहे. आपण नेहमी निकालाच्या मागे धावतो, पण प्रक्रियेचा आनंद घ्यायला विसरतो. पण एकदा का ही 2 मिनिटांची सवय लागली आणि ती वाढू लागली की मग कंटाळा येऊ नये म्हणून काय करावं? कारण सुरुवातीला जो उत्साह असतो तो काही महिन्यांनी ओसरू लागतो. आणि इथेच आपण एका नवीन संकल्पनेत प्रवेश करतो, ज्याला गोल्डीलॉक्स झोन म्हटलं जातं. मानवी प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी हा झोन समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. समजा तुम्हाला टेनिस खेळायला खूप आवडतं, पण जर तुमची मॅच एका 4 वर्षांच्या मुलासोबत लावली तर काय होईल? मला लगेच कंटाळा येईल, कारण त्यात कोणतंच आव्हान नाहीये. आणि ह्या उलट जर तुमची मॅच रॉजर फेडरर सारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूसोबत लावली तर काय होईल? तर मला नक्कीच नैराश्य येईल, कारण तो मला एकही शॉट मारू देणार नाही. माझा पूर्ण आत्मविश्वास गळून पडेल. अगदी तेच. म्हणजे काम खूप सोपं असलं तरी आपण कंटाळतो आणि खूप कठीण असलं तरी आपण निराश होतो. पण जर तुमची मॅच अशा एखाद्या व्यक्तीसोबत लावली जो अगदी तुमच्याच पातळीचा खेळाडू आहे, तर मात्र तुम्ही तुमचा सर्वोत्तम खेळ कराल. तुम्ही पूर्णपणे त्या खेळात मग्न व्हाल. यालाच गोल्डीलॉक झोन म्हणतात. म्हणजे आपण लावत असलेली सवय ही याच झोनमध्ये असायला हवी. ती आपल्या सध्याच्या क्षमतेपेक्षा अगदी किंचित कठीण असावी, जेणेकरून आपल्याला आव्हान वाटेल, पण ती इतकीही कठीण नसावी की आपण ते सोडून देऊ. हो, आव्हान आणि आपल्या क्षमता यांच्यातील तो सुवर्ण मध्य गाठणे म्हणजेच गोल्डीलॉक झोनमध्ये असणे होय. या योग्य संतुलनामुळे माणूस प्रेरित राहतो आणि मुख्य म्हणजे तो प्रवासात सातत्याने टिकून राहतो. हे संतुलन खरोखरच महत्वाचं आहे. आता या चर्चेच्या अशा एका वळणावर आपण आलो आहोत, जिथे या पुस्तकातील कदाचित सर्वात क्रांतिकारी आणि विचार बदलायला लावणारी संकल्पना समोर येते. आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत की जीवनात यशस्वी होण्यासाठी एक मोठं ध्येय असायला हवं. पण हे पुस्तक सिस्टम विरुद्ध उद्दिष्टे हा एक वेगळाच वाद आपल्यासमोर मांडतं. होय, जेम्स क्लिअर नेमका याच पारंपरिक समजुतीला धक्का देतात. ते एक अतिशय परखड सत्य मांडतात. विजेते आणि पराभूत या दोघांचेही ध्येय एकच असते. ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे ध्येय सुवर्णपदक जिंकणे हेच असते. नोकरीच्या मुलाखतीला आलेल्या प्रत्येक उमेदवाराचे ध्येय ती नोकरी मिळवणे हेच असते. मग जर सर्वांचे ध्येय एकच आहे, तर काही लोक यशस्वी आणि काही लोक अपयशी का होतात? याचं उत्तर ध्येयात नसून त्यांनी अवलंबलेल्या प्रक्रियेत म्हणजेच त्यांच्या सिस्टीममध्ये असतं. हे जरा एका उदाहरणाने समजावून घेऊया, कारण ध्येय नसावे हे पचायला थोडं जड जातंय. ध्येय नसावे असे नाही, पण केवळ ध्येयावर अवलंबून राहणं चुकीचे आहे. समजा तुमची खोली खूप अस्ताव्यस्त आणि पसारा असलेली आहे. तुम्ही ठरवता की मला ही खोली स्वच्छ करायची आहे. हे तुमचं ध्येय झालं. तुम्ही एक दिवस प्रचंड इच्छाशक्ती गोळा करता आणि पूर्ण खोली चकाचक करता. तुमचं ध्येय पूर्ण झालं. हो, पण जर माझ्या सवयी त्याच जुन्या असतील, म्हणजेच कपडे इकडे तिकडे फेकणे, वस्तू जागेवर न ठेवणे, तर काय होईल? अवघ्या काही दिवसात ती खोली पुन्हा पहिल्यासारखीच अस्ताव्यस्त होईल. अगदी अचूक. तुम्ही एका नव्या ध्येयाच्या शोधात पुन्हा त्याच गोंधळात अडकाल. म्हणजे आपण फक्त वरवरचा आजार बरा करण्याचा प्रयत्न करतोय, पण आजाराचं मूळ कारण तसंच आहे. हो, ध्येय साध्य करणे म्हणजे फक्त एका क्षणासाठी परिस्थिती बदलणे. पण जर तुम्ही तुमची सिस्टम बदलली, म्हणजेच वापरलेली वस्तू लगेच जागेवर ठेवणे ही छोटी सवय लावली, तर खोली कायमस्वरूपी स्वच्छ राहील. तुम्हाला पुन्हा खोली स्वच्छ करण्याचं ध्येय ठेवण्याची गरजच पडणार नाही. म्हणूनच क्लिअर म्हणतात की आपण आपल्या ध्येयांच्या उंचीवर पोहोचत नाही, तर आपण आपल्या सिस्टमच्या पातळीवर खाली येऊन पडतो. बहुतांश लोक सवयी बदलण्यासाठी केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीवर अवलंबून राहतात, पण दिवसभराच्या ताणतणावानंतर इच्छाशक्ती संपून जाते. हो, आणि म्हणूनच वाईट सवयी मोडण्यासाठी आणि चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी तुम्हाला एका भक्कम सिस्टमची गरज असते.
यात आणखी एक अतिशय खोलवर परिणाम करणारा विचार आहे, तो ओळखीशी म्हणजेच आयडेंटिटीशी जोडलेला. ओळखीशी जोडलेला म्हणजे कसं, जेव्हा तुम्ही सिस्टीमवर काम करताना तेव्हा तुमची स्वतःबद्दलची ओळख बदलत असते. मी सिगारेट सोडण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीपेक्षा मी सिगारेट ओढत नाही असं म्हणणाऱ्या व्यक्तीच्या यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते, कारण दुसऱ्या वाक्यात ती व्यक्ती स्वतःची ओळखच बदलत आहे. खरंच, तुम्ही ज्या प्रकारच्या सवयी अंगीकारता तशा प्रकारची व्यक्ती तुम्ही बनत जाता. सवयींमधील या सूक्ष्म बदलांचा प्रवास केवळ करिअरपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण आयुष्यावर कसा क्रांतिकारक परिणाम करतो हे यातून अतिशय स्पष्ट होतं. हो, आणि म्हणूनच आयुष्य बदलण्यासाठी क्रांतीची गरज नसते, तर रोजच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याच्या उत्क्रांतीची गरज असते. क्रांती अचानक होते, ती आकर्षक वाटते, पण अनेकदा ती विस्कळीतपणा आणते. याउलट उत्क्रांती हळूहळू आणि अत्यंत शाश्वत स्वरूपाची असते. अगदी यथार्थ असा हा निष्कर्ष आहे. आपलं भविष्य हे भविष्यात काय मोठे साध्य करू यावर नसून आजच्या दिवसाचे लहान लहान निर्णय आपण कसे घेतो यावर अवलंबून असते. ती आहे जी आजपासून सुरू केल्यास तिचा परिणाम कदाचित आज दिसणार नाही, पण बरोबर 1 वर्षानंतर ती माझ्या संपूर्ण आयुष्याचा चेहरामोहरा बदलून टाकेल. काय सुरेख प्रश्न आहे हा. जर या कथा हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा. नक्कीच त्या एका छोट्या कृतीचा शोध घ्या आणि आजच ती कृती सुरू करा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, ॲटॉमिक हॅबिट्सचे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.